नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ICAR-CCRI म्हणजेच सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर येथे निघालेल्या यंग प्रोफेशनल 1 या पदाबद्दलची संपूर्ण माहिती. तर पदाचे नाव असणार आहे यंग प्रोफेशनल 1. पदसंख्या असणार आहे 3. नोकरी ठिकाण आहे नागपूर. निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे म्हणजेच इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. मुलाखतीचा पत्ता आहे ICAR सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर समोर विद्यापीठ कॅम्पस जवळ वाडी अमरावती रोड नागपूर. मुलाखतीची तारीख आहे 25 आणि 26 सप्टेंबर 2025. अधिकृत वेबसाईट म्हणजे त्यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही याला व्हिजिट करून घेऊ शकता. तर त्याच्यानंतर आपण पोस्टचं पूर्ण नाव, त्यासाठी असणारं क्वालिफिकेशन आणि इंटरव्ह्यूची डेट अँड टाइम काय असणार आहे बघणार आहोत. तर यंग प्रोफेशनल 1 एक पोस्ट असणार आहे. कोणत्या प्रोजेक्टसाठी तर मॅग्नेट प्रोजेक्ट टायटल इंट्रोडक्शन अँड इव्हॅल्युएशन ऑफ एक्झॉटिक स्वीट ऑरेंज व्हरायटीज टू बूस्ट द प्रोसेसिंग अँड एक्सपोर्ट इंडस्ट्री ऑफ महाराष्ट्र. तर यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन असणार आहे ग्रॅज्युएट डिग्री म्हणजेच BSc इन ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर विथ मिनिमम 60% मार्क्स. डिझायरेबल क्वालिफिकेशन सुद्धा दिलं आहे. वर्किंग एक्सपिरियन्स इन टिश्यू कल्चर अँड मायक्रो प्रोपॅगेशन अँड ऑर मॅनेजमेंट ऑफ फ्रूट नर्सरी हे क्वालिफिकेशन असेल तर आपल्याला प्रेफरन्स हा दिला जाईल. तर यासाठी इंटरव्ह्यूची डेट असणार आहे 25 सप्टेंबर 2025 सकाळी 10:30 AM. त्याच्यानंतर सेकंड आहे यंग प्रोफेशनल 1 यासाठी 2 पोस्ट असणार आहेत. म्हणजे 2 पोस्ट असणार आहेत. तर या कोणत्या प्रोजेक्टसाठी असणार आहेत त्या प्रोजेक्टचं नाव सुद्धा इथे आपल्याला दिलेलं आहे. त्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असणार आहे तर ग्रॅज्युएट डिग्री म्हणजेच BSc BTech इन फूड टेक्नॉलॉजी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन किंवा मायक्रोबायोलॉजी विथ मिनिमम 60% मार्क्स. यासाठी डिझायरेबल क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे मास्टर्स डिग्री इन फूड टेक्नॉलॉजी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन मायक्रोबायोलॉजी विथ वर्क एक्सपिरियन्स. तर यासाठी इंटरव्ह्यूची डेट असणार आहे 26/9 म्हणजे 26 सप्टेंबर 2025 10:30 AM. यासाठी एज लिमिट काय असणार आहे तर एज लिमिट फॉर यंग प्रोफेशनल 1 मिनिमम एज असणार आहे 21 इयर्स आणि मॅक्झिमम असणार आहे 45 इयर्स फॉर मेन अँड वुमन. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन सुद्धा राहणार आहे 3 इयर्स फॉर द OBC 5 इयर्स फॉर द SC ST कॅटेगरी ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ICAR रूल्स. त्याच्यानंतर काही नोट आहेत इम्पॉर्टंट त्या बघू. ऑल द बुक कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेस आर प्युअरली हायर्ड ऑन बेसिस ऑफ इनिशियल एंगेजमेंट ऑफ 5P1 फॉर 1 इयर. तर या पोस्ट असणार ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असणार आहे 1 वर्षासाठी. रिझर्वेशन ऑल कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट्स कॅन बी अप्लाय. तर यासाठी कोणत्याही कॅटेगरीचे कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. Except government holidays, young professional 1 is absent from a duty. Proportionate amount will be deducted from his consolidated emoluments. जर तुम्ही त्यांनी दिलेल्या सुट्ट्या सोडून जर तुम्ही सुट्टी घेतली तर तेवढे तुमचं जे काही consolidated पेमेंट असणार आहे ते त्यातून डिड्यूस केलं जाणार आहे. All the above posts are purely temporary and prescribed period of mentioned above. त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे हे पोस्ट फक्त टेम्पररी पिरियड साठी असणार आहेत. त्यांच्यावर आपला कायमपणाचा हक्क हा राहणार नाही. The interested candidates should appear for walk-in interview on the scheduled date and time. तर जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड असणार आहेत त्यांनी दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या टायमिंगवर इंटरव्ह्यू साठी हजर राहायचंय. तर त्यासाठी पत्ता सुद्धा दिलेला आहे ICAR सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट अपोजिट ऑफ NBSS and LUP and regional remote sensing center near university campus बिफोर वाडी अमरावती रोड नागपूर. अलॉंग विथ द काय काय आपल्याला लागणार आहे तर त्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म ऑन अ प्लेन पेपर ड्युअल अपेक्सेड अ लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटोग्राफ अँड विथ द पर्टिक्युलर्स. तर आपल्याला याच्यासोबत एक ऍप्लिकेशन फॉर्म दिलाय. तो ऍप्लिकेशन फॉर्म भरून त्याच्यावर आपला एक रिसेंट पासपोर्ट साइज फोटो सुद्धा अफिक्स करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ते कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते आपण बघूया. तर त्यामध्ये पहिला आहे ऍडव्हर्टाइजमेंट नंबर. त्याच्यावर आपला ऍडव्हर्टाइजमेंट नंबर मेन्शन करायचा आहे. पोस्ट अप्लाइड फॉर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे ते सुद्धा त्या ऍप्लिकेशन फॉर्मवर लिहायचं आहे. त्याच्यावर तुमचं नेम ब्लॉक लेटर म्हणजे कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं आहे. विथ टेलिफोन नंबर सेलफोन नंबर किंवा ईमेल ऍड्रेस सुद्धा त्याच्यावरती लिहायचा आहे. ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स विथ द पिनकोड. तर तुमचा ऍड्रेस पिनकोड सोबत लिहायचा आहे. डेट ऑफ बर्थ तुमचं एज किती आहे हे सुद्धा त्याच्यावर मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन. तर क्वालिफिकेशनचे सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट आणि प्रूफ ऑफ एज मार्कशीट हे सगळं आपल्याला सेल्फ अटेस्टेड म्हणजे झेरॉक्स कॉपी त्याच्यावर आपली साइन अशा पद्धतीने सोबत न्यायचं आहे. डिटेल्स ऑफ एक्सपिरियन्स. तर एक्सपिरियन्स जर आपल्याला असेल तर त्याचे सगळे डिटेल्स मग प्रूफ ऑफ स्टार्टिंग विच ऑफ इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन कोणते तुम्ही ऑर्गनायझेशन वगैरे काम केलं असेल तिथला सगळा प्रूफ आपल्याला
लागणार आहे. त्याच्यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. जर तुम्ही कुठे जर जॉब करत असाल, ऑलरेडी तुम्ही एम्प्लॉयड असाल, तर तिथलं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे आपला, द कॅन्डिडेट्स मे ऑल्सो ब्रिंग ओरिजिनल सर्टिफिकेट्स फॉर द व्हेरिफिकेशन. तर हे सगळे डॉक्युमेंट्सची झेरॉक्स सोबतच आपल्याला त्याची सगळी ओरिजिनल सर्टिफिकेट सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे. नो सेपरेट कॉल लेटर विल बी पोस्टेड टू द कॅन्डिडेट. नो TADA विल बी पेड फॉर अपेअरिंग इन द इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा आपल्याला स्वतःच्या खर्चाने जायचं आहे, त्यासाठी ते कोणताही प्रकारचा TA किंवा DA तुम्हाला देणार नाही. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. याची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे. ते तुम्ही नीट वाचूनच यासाठी अप्लाय करायचं आहे. त्यामध्ये यांचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे, जो भरून द्यायचा आहे, तो सुद्धा त्यामध्येच अटॅच आहे. तो तुम्हाला भरून इंटरव्ह्यूला जाताना सोबत घेऊन जायचा आहे. तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.